रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी कोणतीही व्रताची कथा घेऊन आलेली नाही, ना कोणत्याही सणाची गोष्ट सांगण्यासाठी आले आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा अद्वितीय भक्ताची कथा, ज्याने स्वतः भगवान विठ्ठलांना एका विटेवर उभे राहण्यास सांगितले आणि स्वतः मात्र आई-वडिलांच्या सेवेत इतका तल्लीन झाला की त्याला देवालाही थांबवण्याची ताकद मिळाली. होय मित्रांनो, आजची ही कथा आहे पंढरपूरच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या त्या महान भक्ताची, ज्याच्या भक्तीमुळे विठोबा आजही विटेवर उभे आहेत. ही कथा आहे भक्तीची, सेवेची आणि आई-वडिलांप्रती अपार श्रद्धेची. कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भक्तीच्या या अद्भुत आणि रोमांचकारी प्रवासाला सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. एकदा प्राचीन काळी महाराष्ट्रात पंढरपूरजवळ जनुदेव आणि सत्यवती नावाचे एक दाम्पत्य राहत होते. दोघेही परमभक्त होते आणि रोज प्रभू श्रीकृष्णाची उपासना करत असत. त्यांना पुंडलिक नावाचा एकुलता एक मुलगा होता. बालपणापासूनच पुंडलिक थोडा विचित्र स्वभावाचा होता. त्याचे आईवडील भक्ती मार्गावर चालणारे, साधे, प्रेमळ लोक होते, पण पुंडलिकाला धार्मिक गोष्टींत फारसे स्वारस्य नव्हते. वय वाढत गेले तसे पुंडलिक अधिकाधिक हट्टी आणि स्वार्थी बनत गेला. लग्न झाल्यानंतर तर त्याचे वागणे फारच बदलले. आता तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करत असे. घरात वाद होऊ नयेत म्हणून जनुदेव आणि सत्यवती शांतपणे सहन करत होते. त्यांनी मुलाला नीट समजावून सांगायचा प्रयत्नही केला की बाळा, आमची काळजी घ्या, आम्ही वयोवृद्ध आहोत. पण पुंडलिक आपल्या तरुण पत्नीच्या नादात आईवडिलांकडे लक्ष देईना. तो तिच्याच सांगण्यावरून आईवडिलांना कधी काहीही उलटसुलट बोलून दुखावू लागला. वृद्ध मातापित्यांची सेवा तर दूर, त्यांचा अपमानही करू लागला. जनुदेव आणि सत्यवती दोघेही पती-पत्नी अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी आयुष्यभर परमेश्वराची भक्ती केली होती. आपल्या मुलाचे असे रूप पाहून त्यांची मने दुःखी होत होती. अखेर एका दिवशी त्यांनी ठरवले की आता उरलेलं आयुष्य पंढरीच्या विठ्ठलाला किंवा काशी विश्वेश्वराला अर्पण करावे. त्यांना वाटले की काशीला जाऊन गंगा नदीत स्नान केले आणि तेथेच प्राण सोडले तर त्यांना मोक्ष मिळेल, शिवाय मुलाच्या घरात राहून होणारा अपमानही टळेल. असा विचार करून जनुदेव सत्यवतीने काशीकडे यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांनी काशीला जाण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्यासोबत चालण्यास तयार झाले. पण हा तयार होणे भावनेतून नव्हते, तर पुंडलिक आपल्या मनात ठरवत होता की आई-बाप वृद्ध आहेत, कोण जाणे तिकडे जाऊन मला त्रासच देतील, त्यापेक्षा आपणही सोबत जावे. त्याची पत्नीही त्याच्या स्वार्थी विचारसरणीशी सहमत होती. त्यामुळे चौघे मिळून काशी यात्रेला निघाले. प्रवासाला सुरुवात झाली. पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावर स्वार झाले, तर बिचारे जनुदेव आणि सत्यवती पायीच चालत होते. वृद्ध असल्याने त्यांना लांब चालणे कठीण जात होते. त्यांचे पाय सुजत होते, थकत होते. तरी पुंडलिकला त्यांची अजिबात दया येत नव्हती. तो स्वतः घोड्यावर बसून आई-वडिलांना पायी चालण्यास लावून हाक देत पुढे निघून जात होता. जनुदेव थकून जायचे, कधी त्यांच्या पावलांना भेगा पडून रक्तही येत होतं. सत्यवतीचाही श्वास फुलायचा. अधूनमधून ते पुंडलिकला विनंती करायचे, बाळा, थोडी उसंत घेऊया का, आम्हाला विश्रांती हवी आहे. पण पुंडलिक उलट चिडून बोलायचा, तुम्हीच तर ठरवलंय ना जायचं, मग आता आराम कशाला, चला पुढे, आपलं ध्येय काशी आहे ना. अशा कठोर वागणुकीमुळे ते दोघे हतबल होऊन मुकाटपणे पुन्हा चालू लागत. आपल्या मुलाने अशी निर्दयी वागणूक करावी याचे जनुदेव सत्यवतीला वाईट वाटत असे, पण त्यांना काही पर्याय नव्हता. असा प्रवास करत करत एके दिवशी संध्याकाळ झाली. सूर्यास्ताची वेळ होती आणि आसपास जंगल परिसर होता. प्रवाशांना प्रचंड थकवा जाणवत होता. वाटेत त्यांना दूर कुठेतरी धूर आणि दिव्याचा मंद प्रकाश दिसला. पुंडलिकने अंदाज केला की आसपास कोणातरी ऋषी महात्म्यांचा आश्रम असावा. त्याने घोडा त्या दिशेने वळवला. खरंच काही अंतरावर एक लहानसा आश्रम दिसला.
आश्रम स्वच्छ आणि शांत होता. अंगणात तुळशी वृंदावन आणि जवळच छोटेखानी झोपडीवजा मंदिर होते. तो आश्रम महर्षी कुक्कुट यांचा होता. महर्षी कुक्कुट हे वृद्ध तपस्वी होते आणि त्या दुर्गम परिसरात राहून साधना करत असत. पुंडलिकने आश्रमात जाऊन महर्षींना वंदन केले. कुक्कुट ऋषींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रवासी आश्रयाच्या शोधात आहेत हे ओळखून ऋषींनी त्यांना आश्रमात उतरण्याची व्यवस्था करून दिली. जनुदेव आणि सत्यवती अतिश्रमाने थकलेले असल्याने त्यांना लगेचच झोप येत होती. ते लवकरच निवांत झोपले. पुंडलिक आणि त्याची पत्नी मात्र भोजन करून रात्री उशिरापर्यंत जागे होते. पुंडलिकाच्या मनात काहीसं अस्वस्थताही होती, पण तो कारण समजू शकत नव्हता. दिवसभरात त्याने आईवडिलांशी केलेली वागणूक त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होती, पण अजूनही त्याला त्यात काही चुकीचे वाटत नव्हते. झोपण्यापूर्वी पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, स्वामी, आम्हाला काशीला जायचे आहे. इथून पुढे काशीसाठी कोणता मार्ग जाईल हे आपण सांगू शकता का? त्यावर ऋषी हलकेसे हसले आणि मृदू स्वरात म्हणाले, वत्सा, मी आयुष्यात कधी काशीला गेलोच नाही, म्हणून मला मार्ग माहीत नाही. ऋषींचे उत्तर ऐकताच पुंडलिक भडकला. तो उद्गारला, काय सांगता? तुम्ही स्वतःला ऋषी महात्मे म्हणवता आणि आजपर्यंत एकदाही काशीला गेला नाही? मग कसले हे साधू? कुक्कुट मुनींची अशी खिल्ली उडवून पुंडलिक जोरात हसला. त्याची पत्नीही त्याच्या सुरात सूर मिसळत होती. महर्षी मात्र शांत राहिले. त्यांनी काहीही प्रत्युत्तर दिले नाही, उलट स्मितच करत राहिले. रात्री सगळेजण झोपून गेले, पण पुंडलिकला काही केल्या झोप येईना. अंगणातली शांतता आणि वाऱ्याचा हळू सुगंध काही काळ त्याला शांत करायला मदत करत होते. अर्धी रात्र उलटली. इतक्यात पुंडलिकला आश्रमाच्या परिसरात काही हालचाल होत असल्यासारखे वाटली. त्याच्या कानावर कोणाच्या तरी हळू आवाजात बोलण्याचा, दबक्या पावलांनी चालण्याचा मंद कपाळजोर आला. तो उठून बसला. पाहतो तर काय, 3 स्त्रियांचे तरल, तेजस्वी आकृतीसारखे काही जण आश्रमाच्या दिशेने येताना दिसले. त्या स्त्रिया दिव्य प्रकाशाने झळाळत्या दिसत होत्या, पण त्यांची वस्त्रे मात्र चिखलाने माखलेली आणि मळलेली दिसत होती. पुंडलिकेने आश्चर्याने डोळ्याचोळून पुन्हा पाहिले तर काहीच कुठे दिसेनासे झाले. कदाचित मी स्वप्न बघत असावा, असे त्याने मनाशी विचार करून तो पुन्हा आडवा झाला. पुढील रात्री पुंडलिकाने पक्के ठरवले की झोपायचे नाही. तो जागाच राहिला आणि डोळे उघडे ठेवून पहारा देऊ लागला. अर्धी रात्र झाल्यावर पुन्हा तीच हालचाल जाणवली. आश्रमाच्या परिसरात कालच्यासारखेच काही घडू लागले. पुंडलिक हलकेच उठून आश्रमाच्या मंडपाजवळ गेला आणि तिथून डोकावून पाहू लागला. त्याने पाहिले की त्याच 3 तेजस्वी तरुण स्त्रिया आश्रमात प्रवेश करत आहेत. त्यांच्या अंगावरची वस्त्रे कालच्यासारखीच मळकट आणि ओलसर होती. त्या अंगणामध्ये झाडलोट करू लागल्या. आश्रमातील विहिरीतून त्यांनी पाणी काढले आणि जमिनीवर शिडकाव करून झाडूने अंगण साफ करू लागल्या. मग गवत, पालापाचोळा गोळा करून दूर फेकला. आता पुंडलिकाची खात्री पटली. या स्त्रिया नक्कीच साधारण मानव नसाव्यात. जसजसा पहाटेचा उजेड पसरू लागला, त्या स्त्रिया आश्रमाच्या मंदिराकडे वळल्या. त्यांनी ते छोटे मंदिरही स्वच्छ केले आणि देवासमोर दिवा लावला. मग त्या मंदिरात काही काळ ध्यानमग्न झाल्या. पुंडलिक दुरूनच हे अद्भुत दृश्य पाहत होता. प्रार्थना संपवून जेव्हा त्या स्त्रिया बाहेर आल्या तेव्हा पुंडलिकावे पुन्हा पाहिले आणि थक्क झाला. त्यांच्या वस्त्रांवरील सर्व घाण अदृश्य झाली होती. जे कपडे काही क्षणांपूर्वी तकलादू आणि मळलेले होते ते आता शुभ्र आणि स्वच्छ दिसत होते. 3ही युवती अधिकाधिक तेजस्वी रूपात प्रकट होत होत्या. पुंडलिकाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. अखेर त्याने धीर केला आणि त्या स्त्रियांसमोर जाऊन नतमस्तक झाला. पुंडलिकासमोर येताच त्या 3ही स्त्रिया प्रसन्न चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. तो नम्रतेने म्हणाला, क्षमस्व देवियो, आपण कोण आहात आणि अशा मध्यरात्री आश्रमात येऊन ह्या सेवा का करत आहात? त्याचे शब्द ऐकताच त्या स्त्रिया मंद हसल्या. एकीने प्रेमळ स्वरात उत्तर दिले, वत्सा, आम्ही कोणी साधारण स्त्रिया नाही. आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिमूर्ती पवित्र नद्या आहोत. हे ऐकताच पुंडलिक चकित झाला. त्याने पुन्हा त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहिले. आता त्या तिघींच्या चेहऱ्यावर अपार तेज विलसत होते. त्यांच्या डोक्यावर पवित्र नद्यांचे तेजस्वी मुकुट भासत होते. गंगा मातेने पुढे सांगितले, लोक आमच्यात पवित्र स्नान करून आपले पाप धुवून टाकतात. त्यांच्या पापांच्या घाणेरड्या डागांनी आमचे पवित्र जल मलिन होते. रोज असंख्य पापी लोक नदीत येऊन आपले दोष आमच्यावर सोपवतात. त्यांच्या दुष्कर्मांची काळी माती आमच्या प्रवाहाला लागते. म्हणूनच आमची वस्त्रे तू पाहिलीस तशी मळलेली असतात. यमुना मातेने पुढे जोडले, रात्र होताच आम्ही या महर्षींच्या पवित्र आश्रमात येऊन सेवा करून आश्रम स्वच्छ ठेवतो.
पहाटे देवाची आराधना करून आम्ही परत आपल्या प्रवाहांना जाऊन मिळतो. प्रार्थनेच्या शेवटी ईश्वरी शक्तीने आमची मलिन वस्त्रे पुन्हा निर्मळ होतात. पुंडलिक वत्सा, या आश्रमाची पवित्रता राखणे हा आमचा नित्य संकल्प आहे. हे सगळं ऐकून पुंडलिक भारावून गेला. त्याला कुतूहलही वाटत होते आणि आश्चर्यसुद्धा. त्याने विनयाने विचारले, महान देवीओ, आपण महर्षी कुक्कुटच्या आश्रमातच काय येता? इथे अशी कोणती पुण्याई आहे? यावर सरस्वती मंद स्मित करत म्हणाली, महर्षी कुक्कुटांनी आपल्या जीवनात अत्यंत पवित्र अंतःकरणाने आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा केली आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य मातापित्यांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या या निरपेक्ष कर्मयोगाने त्यांना इतकी शक्ती प्राप्त झाली आहे की त्यांचा हा आश्रमसुद्धा आमच्यासाठी परमपूजनीय बनला आहे. त्यांच्या पुण्याईनेच या परिसरात आल्यावर आमचेही पवित्रत्व वाढते. गंगा मातेनं पुढे गंभीर स्वरात पुंडलिकाला उपदेश केला. बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव. देवाची प्राप्ती घरी बसल्या बसल्याही होऊ शकते, जर मन शुद्ध असेल आणि आईवडिलांची सेवा मनापासून केली तर. केवळ काशीसारख्या तीर्थयात्रांना जाऊनच मोक्ष मिळतो असे नाही. ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे आणि जो मातापित्यांची सेवा करून त्यांना सुख देतो, त्याला इथेच मुक्ती मिळते. काही क्षण थांबून ती पुढे म्हणाली, आणि तू तर आपल्या जन्मदात्या आईवडिलांना सोडून स्वतःच्या मोक्षाच्या शोधात निघालास. ज्यांनी तुला वाढवलं, ज्यांच्या आशीर्वादामुळे तू इथवर पोहोचला आहेस, त्यांनाच दुखावून तू कोणते पुण्य कमावू शकतोस? हा तर मोठा भ्रम आहे. यमुना माता त्याच्या डोळ्यांमध्ये खोल पाहत कठोरपणे म्हणाली, आपल्या वृद्ध आईवडिलांची ज्या रीतीनं तू अवहेलना केली आहेस, त्यामुळे तुझ्यासारखा पापी या क्षणी दुसरा कोणीही नाही. सरस्वती देवीही मानेने होकार देत म्हणाली, आईवडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे आणि तू त्या धर्मापासून भरकटला आहेस. नद्यांच्या मुखातून निघणारे हे कठोर शब्द ऐकून पुंडलिक सुन्न झाला. आजवर ज्या गोष्टीकडे त्याने दुर्लक्ष केले होते, अगदी तीच गोष्ट देवदूतांनी त्याच्यासमोर आणून ठेवली होती. त्याला प्रचंड लाज वाटू लागली. स्वतःची चूक त्याच्या काळजात खोलपर्यंत घुसली. त्याच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू तरळू लागले. काही क्षण तो काही बोलूच शकला नाही. शेवटी खाली वाकून त्याने त्या 3 देवतांना पुन्हा साष्टांग दंडवत घातला. आणि जसे पुंडलिकने डोळे वर करून पाहिले, तिथे काहीच नव्हते. बघता बघता त्या 3ही तेजस्वी स्त्रिया अंतर्धान पावल्या होत्या. आश्रमाचा परिसर पूर्वी इतकाच शांत दिसत होता. पुंडलिकाच्या मनोमनी उमगले की ईश्वराने स्वतः या रूपाने येऊन त्याला धडा शिकवला होता. त्याच्या हृदयात प्रखर पश्चात्तापाचा ज्वालामुखी उसळू लागला. त्या पहाटेच पुंडलिकाने नदीतून पाणी आणले आणि आपल्या आईवडिलांचे पाय स्वतः धुवून दिले. पुंडलिकाचे असे अचानक बदललेले वागणे पाहून जनदेव आणि सत्यवती दिग्मूढ झाले. कालपर्यंत मुलगा त्यांच्याशी उर्मटपणे बोलत होता. आज तो त्यांच्या चरणांवर पाणी ओतून प्रेमाने स्पर्श करत होता. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पुंडलिकाने विनवले, आई, बाबा, मला माफ करा. मी फार मोठा अपराधी आहे. आजपर्यंत मी तुम्हाला खूप दुःख दिले. तुमची सेवा करणं तर दूरच राहिलं, पण उलट वेळोवेळी तुमचा अपमान केला. कृपा करून मला क्षमा करा. हे बोलताना पुंडलिकाचे स्वतःचे डोळेही पाणावले. मुलाचे हळवे शब्द ऐकून सत्यवतीने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. जनदेव म्हणाले, बाळ, तू आपली चूक ओळखलीस, हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. परमेश्वर तुला सद्बुद्धी देवो. मातापित्यांनी मनातला सर्व क्षोभ विसरून आपला मुलगा पुन्हा योग्य मार्गावर आला याचा आनंद मानला आणि त्याला मनापासून माफ केले. त्याच दिवशी पुंडलिक महर्षी कुक्कुट यांनाही विनयपूर्वक शरण गेला. तो ऋषींना हात जोडून म्हणाला, स्वामी, मला माफ करा. मी अज्ञानातून तुमची चेष्टा केली. कुक्कुट मुनी प्रेमपूर्वक त्याच्याकडे पाहत राहिले. ते शांतपणे म्हणाले, वत्सा, रागाने अंध झालेल्या माणसाला योग्य अयोग्य कळत नाही, पण ज्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते, तो माणूस भविष्यात ती चूक पुन्हा करत नाही. तू दिलेला हा देवाचा पाठ लक्षात ठेवशील अशी मला आशा आहे. पुंडलिकने त्यांना वचन दिले, महर्षी, आयुष्यभर मी माझ्या आईवडिलांची सेवा करून त्यांचा सन्मान राखेन. माझ्या हातून पुन्हा अशी चूक होणार नाही. प्रसन्न मनाने कुक्कुट ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला. यशस्वी हो बाळ. मातापित्यांची अहोरात्र सेवा केल्याने देव देखील तुझ्यावर नक्की प्रसन्न होईल. काही काळानंतर पुंडलिक आणि त्याचे आईवडील सुखरूपपणे परत आपल्या घरी आले. पुंडलिक आता पूर्णपणे बदलला होता. तो आई सत्यवती आणि वडील जनदेव यांची अत्यंत श्रद्धेने सेवा करू लागला. त्यांना वेळेवर अन्न देणे, त्यांचे पाय चेपून देणे, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणे, यात पुंडलिकाला अपार आनंद मिळू लागला. सकाळ संध्याकाळ तो आईवडिलांसोबत देवाची पूजा अर्चा करी. कालपर्यंत जो मुलगा त्यांना शब्दानेही दुखावत होता, तोच आता त्यांच्या सुखासाठी अहोरात्र झटू लागला. पुंडलिकाच्या घरात पुन्हा शांतता आणि आनंद नांदू लागला.
जनदेव आणि सत्यवती आपल्या मुलाच्या बदललेल्या रूपामुळे अत्यंत संतुष्ट झाले. त्यांना आता वेगळं काही हवं नव्हतं. ज्या मोक्षाच्या शोधात ते घर सोडून निघाले होते तो जणू त्यांना घरीच प्राप्त झाला. त्यांच्या चरणाशी बसून सेवा करणारा मुलगाच त्यांना पांडुरंगाचे रूप वाटू लागला. दरम्यान दूर द्वारकानगरीमध्ये एक घटना घडली. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी देवी यांना एके दिवशी असे वाटले की श्रीकृष्ण आपल्यावर पूर्वी इतके प्रेम करत नाहीत. त्यांच्या अंतःकरणात असूया आणि दुःखाची भावना निर्माण झाली. मनात राग आणि खंत दाटून येऊन रुक्मिणीने निर्णय घेतला की काही काळ कृष्णापासून दूर जावे. शांत होण्यासाठी आणि मनाला स्थैर्य मिळवण्यासाठी रुक्मिणी देवी गुपचूप द्वारकेबाहेर निघून गेल्या. ती दूर एकांत दंडाकारण्यात एका दाट जंगलात जाऊन तपस्या करू लागली. त्या निर्जन वनाला दिंडीर वन असे म्हणत असत. या जंगलात रुक्मिणीने आपला एकांत वास सुरू केला. दिवस रात्र ती ध्यानधारणा व प्रभूंचे चिंतन करू लागली. हे दिंडीर वन पंढरपूरजवळ भीमा नदीकाठीच होते. रुक्मिणीने ठरवले की आपण पतीपासून काही काळ दूर राहून उपवास करावा. या घटनेची खबर प्रारंभी कुणालाच लागली नाही. काही दिवसांनी श्रीकृष्णाला जाणवले की रुक्मिणी महालात कुठेच दिसत नाहीत. त्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी सेवक आणि शिपायांना रुक्मिणीचा शोध घेण्यासाठी इथे तिथे पाठवले. शेवटी बातमी मिळाली की देवी रुक्मिणी पंढरपूरजवळ दिंडीरवन जंगलात आहेत आणि तिथे एकट्याच राहून तपश्चर्या करत आहेत. हे कळताच भगवान श्रीकृष्ण अत्यंत व्याकुळ झाले. आपली प्रिय पत्नी रुसून निघून गेली आहे हे त्यांना पटले. क्षणाचाही विलंब न लावता श्रीकृष्ण स्वतः द्वारकेबाहेर पडले आणि दिंडीर वनाकडे प्रस्थान केले. सर्व लोक आश्चर्यचकित झाले की द्वारकाधीश कृष्ण राजमहाल सोडून कुठे निघाले आहेत. पण श्रीकृष्णांच्या मनात त्यावेळी रुक्मिणीला शांतवून पुन्हा घरी घेऊन येण्याव्यतिरिक्त दुसरा विचार नव्हता. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर अखेर श्रीकृष्ण दिंडीर वन येथे पोहोचले. पाहतात तो काय, रुक्मिणी देवी वृक्षांच्या सावलीत बसून ध्यानस्थ झाल्या आहेत. त्यांच्या स्थितीचे दर्शन होताच श्रीकृष्णाच्या हृदयात प्रेम, करुणा आणि अपराधाची भावना दाटून आली. ते सावकाश पुढे गेले आणि हलक्या आवाजात रुक्मिणीला साद घातली. प्रिये रुक्मिणी, मला माफ कर. मी तुझं मन दुखावून बसलो. डोळे उघडून एकदा माझ्याकडे बघशील का? स्वयं भगवान समोर आल्याचे लक्षात येताच रुक्मिणीने आपले ध्यान सोडून डोळे उघडले. समोर तिचे स्वामी हात जोडून उभे. तिला काही क्षण काहीच सुचेना. कृष्णांचे प्रेमळ शब्द ऐकून तिचा राग बराचसा निवळला, पण ती अजून मौन राहिली. श्रीकृष्णाने रुक्मिणीची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रेमाने माफी मागितली आणि तिला घरे परत चल असे विनवले. रुक्मिणीचे मन थोडे शांत झाले तरी ती म्हणाली, काही काळ मला इथे एकटी राहू द्या. श्रीकृष्णांनी तिची इच्छा मान्य केली आणि म्हणाले, जसा तू म्हणशील तसं होऊ दे. मी इकडेच जवळच थांबतो. तोवर माझ्या एका भक्ताची भेट घेऊन येतो. रुक्मिणीने मूक संमती दर्शवली. भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की दिंडीर वनाच्या पुढे थोड्याच अंतरावर पवित्र भीमा नदी, जी पुढे चंद्रभागा म्हणून ओळखली जाते, वाहते आणि त्याच नदीकाठी त्यांचा एक परम भक्त पुंडलिक आपल्या कुटुंबासह राहतो. पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेबद्दल परमेश्वराला आधीपासूनच माहिती होती. चला, आधी भक्त पुंडलिकाला दर्शन देऊ असे मनात ठरवून श्रीकृष्ण तिकडे निघाले. काही वेळातच ते पुंडलिकाच्या घराजवळ येऊन पोहोचले. तेव्हा पहाट होऊ लागली होती. पुंडलिक नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी लवकर उठून आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. घराजवळच्या चंद्रभागा नदीतून तो पाण्याने भरलेले गंगाळ घेऊन आला आणि अंगणात आईवडिलांसाठी आसन मांडू लागला. जवळच्या बागेतून काही फुलं तोडून त्याने आईवडिलांच्या ओटीत ठेवली. जनुदेव आणि सत्यवती सुखद आसनावर बसले होते आणि त्यांचा मुलगा आपली एवढ्या आपुलकीने सेवा करतो आहे हे पाहून आनंदित झाले होते. इतक्यात कोणीतरी दरवाजावर येऊन हाक मारली, पुंडलिका. पुंडलिकाने आवाज ऐकून मान वर करून पाहिले. समोर एक तेजस्वी सावळ्या कांतीचा तरुण उभा होता, ज्याने पीतांबर परिधान केलं होतं आणि मस्तकावर मोरपिसे खोवलेली होती. त्याच्या गळ्यात तुळशी आणि वैजयंतीच्या माळा झुलत होत्या आणि चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न स्मितहास्य होते. हे दिव्य रूप पाहताच पुंडलिकाने क्षणात ओळखले. हे तर साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णच त्याच्या दारी आले होते. आश्चर्य आणि आनंदाने पुंडलिकाचे डोळे दिपून गेले. त्याचे हृदय भक्तिभावाने भरून आले. पण लगेचच त्याला भान आले की सध्या आपण आईवडिलांच्या सेवेत कर्तव्यात मग्न आहोत. ते काम अर्धवट सोडून उठणे त्याला योग्य वाटेना.
एकीकडे स्वयं प्रभू आपल्या दारी पाऊल ठेवून उभे राहिले होते. त्यांना आत येऊन बसण्याचा आग्रह करावा असे त्याचे मन होत होते. पण दुसरीकडे आजारी आणि अशक्त आईवडिलांना अर्ध्यावर सोडून जाऊन देवाची आवभगत करणे हेही त्याला धर्मरहित भासत होते. देव तर सर्वव्यापी आहे, माझे कर्तव्य पूजन पाहून तो नक्कीच प्रसन्न होईल असे विचार त्याच्या मनात चमकून गेले. क्षणभरात पुंडलिकाने निर्णय घेतला. त्याने जवळ पडलेली एक वीट उचलली आणि सरळ बाहेर दारात आला. त्याने दिव्य रूप धारलेल्या श्रीकृष्णाला विनम्रतेने नमस्कार करून ती वीट पुढे केली आणि म्हणाला, हे देवादिदेव, कृपा करून ही वीट स्वीकारा आणि यावर थोडे क्षण उभे राहा. मी लगेचच परततो. पुंडलिकाच्या तोंडी असे अत्यंत अदबशीर शब्द आणि त्याची ती कृती पाहून भगवान श्रीकृष्ण सुखद आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मुखावर एक मनमोहक स्मितहास्य पसरले. विचार आला, हा भक्त माझ्या आगमनाची जराही घाई न करता आधी आपल्या आईवडिलांच्या सेवेला महत्त्व देत आहे. किती थोर आहे याची भावना. जगात अनेक भक्त क्षणभरात आपल्या कर्तव्यावरून डगमगत देवपूजेला प्राधान्य देतात. पण हा पुंडलिक खरोखरच समजदार निघाला, ज्याने मातृपतृ सेवा हीच खरी पूजा मानली. श्रीकृष्ण काही न बोलता पुढे आले आणि पुंडलिकाने पुढे धरलेल्या विटेवर उभे राहिले. त्यांनी आपल्या दोन्ही हातांना कंबरपट्ट्यावर टेकवून थांबणे स्वीकारले. असा करून स्वयं भगवान विष्णू पुंडलिकाच्या दारी एका विटेवर उभे राहून भक्ताची वाट पाहू लागले. त्यांच्या मुखावर शांत आणि प्रसन्न भाव होते. काही वेळातच देवी रुक्मिणीही दिंडीरवन सोडून त्या ठिकाणी येऊन पोहोचल्या. आपले स्वामी भक्तासाठी बाहेर थांबले आहेत हे पाहून रुक्मिणीला त्या भक्ताबद्दल अपरंपार कौतुक वाटले. रुक्मिणी येऊन श्रीकृष्णांच्या बाजूला उभी राहिली. इकडे पुंडलिकाने घाई न करता अगदी शांत चित्ताने आधी आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण केली. त्याने त्यांना स्नान घालून नवीन वस्त्रे परिधान करवली. देवासाठी तो कुटुंबाने रोज करीत असलेल्या पूजेसारखीच आज आईवडिलांची पूजा केली. फुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घातल्या, त्यांच्या पायांवर फुलं वाहिली. आईवडिलांनी प्रसन्न होऊन आपल्या पुत्राला आशीर्वाद दिले. अखेर पुंडलिक पित्याच्या पायांवर डोकं ठेवून नमस्कार करून बाहेर निघाला. दारात पाहतो तो काय, साक्षात द्वारकेचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आणि सोबत देवी रुक्मिणी उभे होते. पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्याने दोघांना डोळे भरून पाहिले आणि लोटांगण घालून वंदन केले. पुंडलिक उभा होताच तो घाबरलेल्या सुरात म्हणाला, प्रभो, माझ्यामुळे तुम्हाला बाहेर थांबावे लागले. मला क्षमा करा, पण माझ्या कर्तव्यामुळे मला उशीर झाला. हे ऐकताच भगवान श्रीकृष्ण प्रेमभराने पुढे आले आणि पुंडलिकाला उभा राहायला सांगून अलगद सावरले. ते हसून म्हणाले, उठ बाळा, क्षमा मागू नकोस. उलट तुझ्या या कृत्याने मी अतिशय प्रसन्न झालो आहे. मातापित्यांची सेवा करण्यासाठी तू साक्षात परमात्म्यालाही थांबायला लावलंस. यातच तुझ्या भक्तीची महानता दिसून येते. मला तुझा अभिमान वाटतो. रुक्मिणी देवीही पुटपुटली, पुंडलिका, खरोखरच आदर्श पुत्र आहेस तू. आईवडिलांसाठी तुझ्या अंतरात जे प्रेम आणि त्याग आहे ते पाहून आम्ही अंतःकरणापासून आनंदित झालो आहोत. आपल्या आराध्य देवांच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकून पुंडलिक लाजला. तो म्हणाला, देवी, हे सर्व श्रीकृष्णाच्या कृपेनेच झाले. पूर्वी मी किती चूक करत होतो हे देवाने मला दाखवले, म्हणूनच माझे डोळे उघडले. भगवान श्रीकृष्णांनी पुंडलिकाच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला. ते कोमल स्वरात म्हणाले, वत्सा पुंडलिक, तुझ्यासारख्या भक्ताच्या घरी येऊन मला परम समाधान मिळाले आहे. तू खरोखरच मला तृप्त केलेस. आता मला सांग, तुझी काही इच्छा असेल तर निश्चिंतपणे माग. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. प्रभूंचे मुखी असे बोल ऐकताच पुंडलिकाने हात जोडले आणि नम्रतेने म्हणाला, स्वामी, आपण स्वतः माझ्या दारी चालत आलात आणि माझ्यासाठी प्रतीक्षेत उभे राहिलात, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. यापेक्षा महान वरदान मला आणखी काय मिळेल? श्रीकृष्ण मंदस्मित करून म्हणाले, तरीही पुंडलिका, आज तुझी कोणतीही मनोकामना असू दे, ती पूर्ण करण्यास मी सज्ज आहे. तेव्हा पुंडलिकाने डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणत विनंती केली, हे जगन्नाथ, माझी एकच इच्छा आहे. आपण आणि रुक्मिणी माता म्हणजे रखुमाई इथेच या भूमीवर सदैव भक्तांच्या कल्याणार्थ विराजमान राहावे. आम्हा भक्तांना आपल्या दर्शनासाठी द्वारका किंवा वैकुंठापर्यंत जावे लागू नये. आपण इथेच पंढरपुरात राहून आम्हा सर्व भक्तांवर कृपा करावी. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी आनंदाने घोषणा केली, तथास्तु.
पुंडलिका, ज्या विटेवर तू मला प्रथम थांबवलेस त्या विटेवर माझे चरण आहेत. येथून पुढे मी याच रूपात या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठल किंवा विठोबा नावाने विख्यात होईन. विठ्ठल म्हणजे विटेवरी उभा असलेला देव. माझ्यासोबत देवी रुक्मिणीचाही या ठिकाणी रखुमाई नावाने वास असू दे. आमचे हे स्थान आता अनंतकाल भक्तांना प्रेम, भक्ती आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी पावन तीर्थक्षेत्र बनेल. भगवान श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणीने पुंडलिकाला आलिंगन दिलं व आशीर्वाद दिला. त्यावेळी एक दिव्य प्रकाश त्यांच्या भोवती पसरला आणि श्रीकृष्णांचे रूप हळूहळू बदलून गेले. साक्षात भगवान विठ्ठल विटेवर हात कटीवर ठेवून उभे राहिले. रुक्मिणी देवीचेही रूपांतर थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या सुंदर मूर्तीत झाले. पुंडलिकाने आश्चर्य आणि आनंदाने हे दृश्य पाहिले. त्याने पुन्हा त्या स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मूर्त्यांना नमस्कार केला. भगवंताची कृपादृष्टी त्याच्या अंगभर आणि मनभर पडत होती. त्या दिवसापासून श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी पंढरपूरमध्ये भक्तांच्या कल्याणार्थ विराजमान झाले. आजही असंख्य भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी उत्साहाने येतात. भक्त पुंडलिकाच्या या कथेतून आपल्याला समजते की मातापित्यांची निस्वार्थ सेवा हाच खरा धर्म आहे. पुंडलिकाने आपल्या आचरणाने हे सिद्ध केले आणि त्यामुळेच ईश्वरही त्याच्या प्रेमाखातर सदैव भक्तांसाठी उपस्थित राहिला. आपणही या कथेतून प्रेरणा घेऊया की ज्येष्ठांची सेवा केल्यास भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच राहते.